आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। राज्यातल्या वाढत्या गुन्हेगारीवरून विरोधी पक्ष महायुती सरकारला लक्ष करताय। बीड आणि परभणीची घटना ताजी असताना आका कल्याण आणि पुण्याची घटना समोर आल्यानं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गृहमंत्री फडणवीस यांना सुनावलं आहे। बदलापूर आता कल्याण पुणे जाग येण्यासाठी सरकार आणखी किती घटनांची वाट बघतंय असा सवाल करीत कायदा सुव्यवस्था यांचा गुन्हेगारांना धाक उरला नसल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली। कल्याण येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। आरोपी विशाल गवळी याच्यावर यापूर्वीही अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असताना तो जामिनावर सुटला आणि पुन्हा एका बालिकेवर अत्याचार करून तिचा जीव घेतला। हे अत्यंत संतापजनक असून यावरून राज्यातील पोलीस आणि कायदा यांचा गुन्हेगारांवर धाक उरला नसल्याचं स्पष्ट होते। बदलापूर असो किंवा कल्याण, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर महायुती सरकार किती गंभीर आहे हे या घटनांमधून स्पष्ट असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। राजगुरुनगर पुणे येथे 2 निष्पाप बहिणींची हत्या हा देखील संतापजनक प्रकार आहे। खेळता खेळता हरवलेल्या या मुलींच्या निर्घृण हत्येमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजल्याचे स्पष्टपणे दिसत आहे। गुन्हेगार निर्भयपणे वावरत आहेत हे सरकारच्या अपयशाचं लक्षण असल्याची खरबरी टीका वडेट्टीवार यांनी केली। राज्यात महिला आणि लेकी निर्भयपणे फिरू शकत नाही, पण इथे गुंड बलात्कारी निर्धास्तपणे फिरत आहे अशी बोचरी टीका करून राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून महायुती सरकारला जबाबदारी स्वीकारावी लागेल। या दोन्ही घटनांतील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी न्याय व्यवस्थेने ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।